नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 34. मागील भागात. कारण पिया कशाप्रकारे रिॲक्ट होणार हे काही माहीत नव्हतं. मला माहीत आहे. निशा मॅम बोलल्या मला, जाऊया. पिया निर्विकारपणे म्हणाली. ही इतकी शांतपणे म्हणाली की जाऊया. ठीक आहे नाही का? काही शिस्त हिच्या डोक्यात? अभि बेटा, काळजी घ्यावी लागेल. अभिच्या मनात विचार चमकून गेला, पण त्याने तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. आता पुढे. संध्याकाळी 6च्या आसपास अभि आणि पिया निशाच्या घरी जाण्यासाठी निघाले. आजही त्यांच्या मागे पुढे गाड्यांची रांग होती. पिया बसल्या जागेवरून सगळं निहाळत होती. काही वेळातच ते लोक निशाच्या घरी पोचले. निशाच्या आईबाबांनी दोघांच्या हसतमुखाने स्वागत केलं. पिया, कशी आहेस? निशाची आई. मी ठीक आहे काकू, तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. पियाने आत येता येता उत्तर दिलं. आणि मग सगळ्यांची विचारपूस झाली. तेवढ्यात अपू पण आला. हसत खेळत जेवण झालं. मग काय ग पिया, अगदी छुपी रुस्तम निघालीस. पटकन अभिसोबत लग्न करून मोकळी झालीस. आम्हाला कळूसुद्धा दिलं नाहीस. निशाची आई. त्यांच्या अशा बोलण्याने पियाचा चेहराच पडला. त्यांच्या अशा बोलण्याने सगळ्यांचंच लक्ष पियाकडे गेलं. अपू, निशा आणि अभि सगळे चबूल झाले. काय बोलावं काहीच कळेना. पियाच्या डोळ्यात तर पाणी आलं. त्याचं काय आहे ना काकू, सगळ्या गोष्टी इतक्या पटकन घडल्या की कोणाला काही कळवायला वेळच मिळाला नाही. अभि बाजू सावरत म्हणाला. चला आता, पिया आणि अभिचं तर लग्न झालं, पण आता आपल्या अपू आणि निशाच्या लग्नाचं पण बघायला हवं ना? निशाचे बाबा म्हणाले. हो तर, आता मला तर खूप घाई झाली आहे त्यांच्या लग्नाची. निशाची आई. आई बाबा, तुम्ही यासाठी पिया आणि अभिला इथं बोलावलं आहे का? निशा. अगं असं नाही, पण कधीतरी ते करायचं आहे ना? निशाचे बाबा. हो तर. निशाची आई. मी काय म्हणतो, लग्न इतक्यात नाही करायचं, पण साखरपुडा करून घेऊ. लग्नाचं बघू नंतर आरामात. निशाचे बाबा. पण मला घाई नाही. आता मला लग्नाची काही गरज नाही. निशा म्हणाली आणि सरळ उठून आत गेली. अगं असं काय म्हणतेस? मागून निशाची आई म्हणाली. अभि, पिया आणि निशाचे बाबा तिच्याकडे अवाक होऊन बघत होते. आणि मग सगळ्यांनी अपूकडे पाहिलं. बिचारा, खूप ऑकवर्ड झाला बिचाऱ्याला. त्याने एकदा सगळ्यांकडे बघितलं आणि मग हळूच म्हणाला, मी आलोच. आणि तो देखील निशाच्या मागे गेला. निशा बेडरूमच्या गॅलरीत जाऊन बाहेर बघत उभी होती. निशू, अगं असं काय करतेस? अशी आत निघून का आलीस? अपू. मला नाही वाटत आपल्या लग्नाविषयी चर्चा व्हावी, कारण मला ते करायचं नाही. निशा रुडली म्हणाली. अगं पण का? अपूने केविलवाणा होऊन विचारलं. अपू, तू हे विचारू कशी शकतोस? तू तुझ्या सल्ल्याने अभि आणि पियाची काय अवस्था करून ठेवली आहेस, आणि हे माहीत असून सुद्धा मी तुझ्याशी लग्न करावं असं वाटतं तुला? निशा. अगं पण मी प्रयत्न करतोय ना त्यांचं पॅचअप करायचं. अपू, मग झाला का त्यांच्या पॅचअप? निशा. अगं पण. अपू आता रडवेला होऊन म्हणाला. हे बघ, तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर आधी त्या दोघांना जवळ आण, मगच आपलं लग्न होईल. निशाने फरमान सोडलं. ठीक आहे, मी लवकरच त्या दोघांना एकत्र आणेन, पण तोपर्यंत साखरपुडा तरी करून घेऊ, नाहीतर आईबाबांना संशय येईल. अपू. निशाने काही वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, करूया साखरपुडा, पण लग्न तेव्हाच होईल जेव्हा त्या दोघांमध्ये सगळं काही ठीक होईल. ओके? निशा. ओके. अपू काही विचार करत म्हणाला. बरं चल आता आईबाबांना सांगू. ठीक आहे, निशा म्हणाली आणि हॉलच्या दिशेला निघाली. पण 2 पावलं पुढे गेली आणि थांबली आणि वळली आणि पुन्हा अपूकडे बघून म्हणाली, आणि हो, तू म्हणतोस ना तसं जर नाही झालं ना तर मी झालेला साखरपुडासुद्धा मोडेन. आणि इतकंच नाही, तुझी जी अवस्था करेन ना की तू पुढचे 7 जन्मसुद्धा विसरणार नाहीस, समजलं? आणि आणखीन एक विसरू नकोस, मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. आतापर्यंत फक्त लाल गाल झाले आहेत, पुढे काय काय लाल होईल याचा विचार कर. आणि निशा ताडताड निघून गेली. इकडे अपूने तर डोक्याला हात लावून घेतला. धन्य तो भाऊ हिचा, म्हणजे अभि, जिने हिला कराटे करण्याचा सल्ला दिला, आणि ही त्याची डबल धन्य बहीण जिने त्याचं ऐकलं. अपू स्वतःशीच बडबडला. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. गाणं म्हणत अपू देखील हॉलमध्ये आला. अजून काही वेळ गप्पा मारल्या. मग पुढल्या आठवड्यात निशा आणि अपूचा साखरपुडा करायचं असं ठरलं. आणि मग पियाची ओठी भरली आणि मग पिया आणि अभि घरी निघाले.
वाटेत पियाला एक मॉल दिसला. मला आईस्क्रीम खायची आहे. पिया. अभिने लगेच गाडी थांबवली आणि मग स्वतः पियाला घेऊन मॉलमधल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आला. ऑर्डर केली आणि दोघे तिथेच बसले. अभि आडून पियाकडे पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने पिया खूप वैतागली होती. मी जरा वॉशरूमला जाऊन आले आणि पिया वॉशरूममध्ये गेली. इकडे अभि इकडे तिकडे बघत होता. इतक्यात त्याचं लक्ष काही माणसांवर गेलं आणि तो सतर्क झाला. तो लगेच वॉशरूमकडे धावला तर तिथे काही मुली उभ्या होत्या. तो वॉशरूममध्ये वाकून बघत होता. इतक्यात एक मुलगी, ओ मिस्टर काय करताय? लेडीज वॉशरूम आहे. आय नो, माझी मिसेस आत आहे, तिचीच वाट पाहत आहे. प्लीज तुम्ही आत जाणार असाल तर तिला सांगाल का? मी तिची तिथे वाट पाहत आहे, अभि नम्रतेने म्हणाला. ओके, त्या मुलींमधली एक मुलगी म्हणाली आणि परत बाहेरच गप्पा मारत उभ्या राहिल्या. कसला हँडसम आहे ग, मला तर खूप आवडला, एक मुलगी म्हणाली. हो ना, पण काय फायदा, मॅरिड आहे, दुसरी मुलगी. आपल्याला कोणीही चालते, त्यातली आणखीन एक मुलगी म्हणाली आणि मग एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागल्या. पिया इथे वॉशरूमच्या दरवाजामागे उभं राहून सगळं ऐकत होती. ती पटकन बाहेर आली आणि अभिच्या दिशेला निघाली, पण जाण्याआधी एकदा त्या मुलींकडे गेली आणि त्यांना हसून म्हणाली. काय आहे ना, तुम्हाला कोणताही पुरुष चालत असेल, पण त्या पुरुषाच्या बायकोला पण चालायला हवं ना. आणि कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला वाटून घ्यायला आवडत नाही, आणि म्हणून कोणत्याही पुरुषाकडे वाईट नजरेने बघत जाऊ नका. आणि माझ्या नवऱ्याकडे तर अजिबात नाही, नाहीतर डोळे काढून गोट्या खेळेन. आणि मग पियाने आपल्या केसांना एक झटका दिला आणि तिथून निघाली. पिया रमतगमत येत होती. इतक्यात अभिचे लक्ष तिच्यावर गेलं. तसं तो धावतच तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरून बाहेरच्या बाजूला पडू लागला. काय झालं? पियाला तर काही कळेना. ती फक्त त्याच्याबरोबर ओढली जात होती. तिने धावत धावत विचारलं, आता आपण इथे सेफ नाही आहोत, आपल्याला निघायला हवं. अभिने धावता धावता उत्तर दिलं. पण का? पियाने विचारलं. तोपर्यंत ते मॉलच्या बाहेर आले होते. पियाने त्याचा हात झटकला आणि पुन्हा रागाने विचारू लागली. इतक्यात अभिने तिचा हात धरला आणि पटकन तिला बाजूला केलं आणि तिच्या मागे असलेल्या माणसाला एक लाथ मारली. तेवढ्यात दुसरा माणूस हातात हॉकी स्टिक घेऊन त्यांच्या दिशेला धावत आला. अभिने त्याची हॉकी स्टिक धरून त्याला गाडीवर ढकललं आणि पियाकडे पाहून ओरडला, पिया पळ लवकर. पियाला तर काही सुचेना. ती तिथेच पुतळा बनून राहिली. अभिने त्याला जोरात एक घुसा दिला. तो माणूस तिथेच पडला. तेवढ्यात अभि पुन्हा पियाच्या दिशेने धावत आला आणि पियाला पुन्हा हाताला धरून बाजूला केलं. पिया गाडीवर जाऊन धडकली आणि तिने मागे वळून पाहिलं तर अभिने एका माणसाच्या हातातला चाकू धरला होता. अभिने पियाला ढकललं नसतं तर तो चाकू पियाला लागला असता आणि अभिच्या हातातून थेंब थेंब रक्त येत होतं. ते पाहून पिया जोरात ओरडली, सर. पिया, तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, तू जा इथून, अभि त्या माणसाला अडवत म्हणाला. इतक्यात अभिचे गार्ड जेनी अनिश तुक्यात धावत आले आणि त्या माणसाला पकडलं. बॉस, तुम्ही मॅडमला घेऊन निघा, आम्ही बघतो इथे. अनिश. जेनी पटकन अभिजवळ आली आणि तिने अभिच्या जखमी झालेल्या हाताला स्वतःचा स्कार्फ बांधला आणि जा असा इशारा केला. अभिने पटकन पियाचा हात धरला आणि गाडीत आला आणि गाडी घराच्या दिशेने निघाली. गाडीत पिया थरथर कापत होती. अभिला तिची अवस्था बघवत नव्हती. त्याने पियाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनच अंग चोरून बसली. काही वेळात ते घरी पोहोचले. घरी येताच पिया गाडीतून उतरली आणि सरळ चालत रूममध्ये गेली. सुलेखा मावशी आणि पारू मावशी तिच्या अशा वागण्याने आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या. सुलेखा मावशीने तिला आवाजसुद्धा दिला, पण तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि रूममध्ये गेली. तेवढ्यात अभि आत आला आणि त्याने घडलेलं सगळं मावशींना सांगितलं आणि मग तोही रूममध्ये गेला. तो रूममध्ये आला तेव्हा पिया पोटाजवळ पाय घेऊन सोफ्यावर बसली होती. ते अजूनही थरथर कापत होती. पिया, घाबरू नकोस, मी आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही, अभि तिची समजूत काढत म्हणाला. हो, बरोबर आहे, पिया सोफ्यावरून उठत म्हणाली. तुम्ही आहात तोपर्यंत मला काही होणार नाही, कारण तुम्ही मला सगळ्यांपासून वाचवाल. पण तुमच्यापासून मला कोण वाचवणार? हे सगळं कोणामुळे होत आहे? तुमच्यामुळेच ना. पिया रडत रडत म्हणाली. अभि शांतपणे ऐकून घेत होता. का हे सगळं माझ्यासोबत घडत आहे? कारण तुम्ही आलात माझ्या आयुष्यात. तुम्ही नव्हत्या तेव्हा किती शांत आयुष्य जगत होते मी, आणि पुन्हा तुम्ही आलात आणि सगळं वाईटच घडायला लागलं माझ्या आयुष्यात. कोकणातून येताना अपघात, त्यानंतर विकीने केलेला किडनॅप, जबरदस्तीने लग्न, सगळं चुकीचं घडलंय. आता कुठेतरी वाटत होतं की मी तुमचा विचार करावा, आपल्या नात्याला एक चान्स द्यावा, पण आता नाही. आता तर तुमच्यासोबत मला राहायचंच नाही आणि तुमचं तोंड देखील पाहायचं नाही.
मी इथून जाणार, पिया म्हणाली आणि रूमच्या बाहेर निघाली. तेवढ्यात अभिने तिचा हात धरला. थांब पिया, कुठे निघालीस? अभि. डोंट वरी मिस्टर अभिमन्यू पाटील, हे घर सोडून नाही जाणार, कारण मला माहीत आहे मी गेले तरी तुम्ही अनाथ आश्रमातील माणसांना धोका निर्माण कराल, म्हणून या घरातून नाही जाणार, पण या रूममध्ये तुमच्यासोबत नाही राहणार. आणि मग पिया सरळ तिच्या आधीच्या रूममध्ये आली आणि आतून दरवाजा तिने लावून घेतला आणि रडू लागली. अभि देखील हतबल होऊन तिथेच बसून रडत होता. दुसऱ्या दिवशी सुलेखा मावशींना काही अर्जंट काम आलं आणि त्यांना देखील त्यांच्या घरी जावं लागलं. त्यांनी पियाला भेटून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पियाने भेटण्यासाठी नकार दिला. मग मात्र त्या देखील पियाला न भेटताच निघून गेल्या. त्यानंतर पियाचं सगळं पारूमावशी बघत होत्या. पिया एकदाही त्या रूममधून बाहेर आली नाही. अभिला तिची अवस्था कळत होती, पण सध्या तिचा राग शांत होणे गरजेचं होतं, म्हणून तो देखील तिच्यासमोर येणं टाळत होता. पण पियाला न पाहिल्यामुळे तो देखील खूप व्याकुळ झाला होता. इकडे अपू आणि निशाला सगळं माहीत झालं होतं आणि निशा हट्ट धरून बसली होती की पिया आल्याशिवाय ती साखरपुडा करणार नाही. मग अपूने पियाची समजूत काढली आणि तिला साखरपुड्याला येण्यासाठी म्हणवलं होतं. निशासाठी ती येणार होती. हा म्हणता म्हणता साखरपुड्याचा दिवस उजाडला. संध्याकाळी अभि आणि निशा साखरपुड्याला निघाले. पियाने बेबी पिंक कलरची साडी नेसली होती. तिच्या गोऱ्या रंगाला तो रंग अगदी खुलून दिसत होता. थोडेफार दागिने आणि थोडासा मेकअप. अभि तर तिच्याकडे पाहतच राहिला. पियाने त्याच्याकडे पाहूनसुद्धा न पाहिल्यासारखं केलं आणि ती सरळ गाडीत येऊन बसली. अभि देखील गाडीत बसला. काही वेळात ते साखरपुड्याच्या ठिकाणी आले. हे तेच हॉटेल होतं जिथे अभिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. पियाने सगळीकडे नजर फिरवली तर आज तिला तिथे बरेच ओळखीचे चेहरे दिसले. अभिचा ऑफिस स्टॉप पण आला होता. तिने सगळ्यांशी हसून भेट घेतली. तिचे लग्न झालं या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसत नव्हता. पिया, गुपचूप लग्न केलंच, आम्हाला सांगितलंही नाहीस? ऑफिस स्टॉपमधली एक मुलगी म्हणाली. सगळं अचानक घडलं, त्यामुळे कळवता आलं नाही, सॉरी, पिया बाजू सावरत म्हणाली. अगं ते ठीक आहे, पण मग ते तुझे मिस्टर कुठे आहेत? ते नाही आलेत का इथे? ऑफिस स्टॉपमधली दुसरी मुलगी म्हणाली. आता मात्र पियाला काय उत्तर द्यावे काही कळेना. ती विचारात हरवली. इतक्यात तिला तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा जाणवला. तसं पियाने चमकून बघितलं तर अभि दात काढत उभा होता. तिला खूप राग आला होता, पण सगळे असल्यामुळे तिला काही करता येत नव्हतं. तिने देखील हसण्याचा प्रयत्न करून प्रतिसाद दिला. मग अभिने ऑफिस स्टॉपकडे पाहिलं आणि म्हणाला, यस गर्ल्स, वी आर गेट मॅरिड. आता मात्र सगळ्या मुलींचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते, कारण अभि एका सेक्रेटरीशी लग्न करेल असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं. आणि त्यात सगळ्या मुली अभिच्या मागे लागल्या होत्या आणि त्याने पियाशी लग्न केल्यावर मात्र सगळ्यांचा जडफडाट झाला. आणि अभिला आता त्या मुलींचे चेहरे बघून हसू येत होतं. त्याला त्यांची कळ काढण्याची लहर आली आणि तो पुन्हा म्हणाला, मीट युअर न्यू बॉस, मिसेस पियाले अभिमन्यू पाटील. आणि मग हळूच पियाच्या कानाजवळ झुकला आणि म्हणाला, प्लीज थोडं हस ना. तसं पियाने कसं तरी तोंड केलं आणि हसण्याचा प्रयत्न करू लागली. एक्सक्यूज मी, अभि ऑफिस स्टॉपकडे बघून म्हणाला आणि मग पियाला तसंच कमरेला धरून निघाला. आता ही पिया मान तिरपी करून त्याच्याकडे रागाने बघत होती. अभिने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग हसला आणि म्हणाला, पिया, आपण आज अपू आणि निशासाठी इथे आलो आहोत ना? आज त्यांच्यासाठी तरी प्लीज माझी पत्नी असण्याचे नाटक कर आणि हसून माझी साथ दे. पण मला सोडा, पिया ही हसण्याचे नाटक करत म्हणाली. मग अभिने तिला सोडलं. चल, आता ज्या कामासाठी आलो आहोत ते काम करूया. अभि, म्हणजे? पियाने न समजून विचारलं. आपण एंगेजमेंटसाठी आलो आहोत ना, मग आधी निशा आणि अपूला भेटून येऊया. अभि. आणि मग पिया आणि अभि निशा आणि अपूला भेटले. थँक्यू सो मच पिया, तू आलीस, मला खूप आनंद झाला. निशा. मी येणारच होते, तुम्ही बोलावलं नसतं तरी, पिया म्हणाली. आणि दुसऱ्या क्षणी निशाने पियाला मिठी मारली आणि रडू लागली. मॅम, काय करताय तुम्ही? आज तुमचा साखरपुडा आहे आणि तुम्ही रडला तर तुम्ही छान दिसणार नाहीत. आणि मग बिचारे अपू सर, त्यांना उगाचच वाटेल की मी रडक्या मुलीशी लग्न करतोय, पिया म्हणाली. आणि मग दोघी हसल्या. आज खूप दिवसांनी पियाला मनमोकळं हसताना पाहून अभिला खूप बरं वाटलं. आणि मग एक एक करत साखरपुड्याच्या विधी पार पडल्या. अपू आणि निशाने एकमेकांना अंगठ्या घातल्या. मग हळूहळू लोक येऊन त्यांचं अभिनंदन करत होते. अजून काही वेळ गप्पा मारून दोघं पुन्हा आजूबाजूंच्या लोकात मिसळले. आज मोठे मोठे उद्योगपती आले होते. हॅलो मिस्टर अभिमन्यू, तुमचं लग्न झालं असं कळलं. तुमच्या मिसेसची भेट झाली असती तर बरं वाटलं असतं, एक उद्योगपती म्हणाले. आणि मग अभिने पियाला बोलवलं. तसं पिया अभिजवळ आली. पिया, माय लवली वाईफ. अभिने पियाच्या कमरेत हात घालून सगळ्यांशी ओळख करून दिली.
पियाने स्वतःला सावरत सगळ्यांशी ओळख करून घेतली. खरंच खूप सुंदर आहे तुमची वाईफ, दुसरे एक उद्योगपती म्हणाले. थँक्यू सो मच, अभि म्हणाला. आणि त्याने पियाला सगळ्यांसमोर कमरेत हात घालून अजून जवळ ओढलं आणि हसत हसत पियाचा हात घेतला आणि तिच्या हातावर किस केलं. आता मात्र पियाचं डोकं फिरलं. ती देखील मग हसू लागली आणि मग अभिपासून थोडी दूर झाली आणि मग हसत हसतच म्हणाली, अहो ऐका ना. तिच्या अशा बोलण्याने अभिने कान टवकारले. हो बोल ना, अभि सगळ्यांसमोर हसत हसत म्हणाला. मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज चला ना. पिया मादक होऊन म्हणाली. अभि जरा मनातच घाबरला. बापरे, एवढी गोड बोलत आहे, कही ये तूफान से पहले की शांती तो नाही. आणि मग अभि तिला हळू आवाजात म्हणाला, तू चल, मी आलोच. आणि मग अभिने कोणाला तरी इशारा केला आणि पियाला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितलं. पिया गेली तसं अभिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग तो देखील तिच्या मागे गेला. इकडे अपू सगळं बघत होता. त्याला काहीतरी शंका आली आणि तो देखील त्यांच्या मागे गेला. अभि रूममध्ये आला तेव्हा पिया खिडकीजवळ उभं राहून बाहेरचा नजारा बघत होती. पिया, अभिने हळूच पियाला आवाज दिला. पियाने वळून त्याच्याकडे पाहिलं. काय चाललं होतं खाली? का दिखावा करत होतात तुम्ही? पिया सगळे होते तिथे, त्यांच्यासमोर उगाचच काही नको. अभि, काही नको म्हणजे काय? पिया प्लीज समजून घे. अभि, काय समजायचे ते आज समजून गेले. तुम्हाला माझ्यात काही इंटरेस्ट नव्हता ना? तुम्हाला इंटरेस्ट आहे तो फक्त माझ्या शरीरात, हो ना? म्हणून आज तुम्ही सारखं मला हात लावत होता. अभि तर तिच्या बोलणं ऐकून सुन्न झाला. पिया असं काही म्हणेल याचा तर त्याने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. हो ना, सांगा ना. जबरदस्तीने मी ऐकले नाही तर धमकी देऊन झाली. त्यानेही मी ऐकले नाही तर आज सगळ्यांसमोर कमरेत हात घालून जवळ ओढलं. आणि तुमच्या स्पर्शाने मला आज फक्त आणि फक्त घृणा वाटली. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. पण काही हरकत नाही, तुम्हाला हेच हवं असेल तर हे घ्या. पिया रडत रडत म्हणाली आणि तिने पटकन आपला पदर काढला आणि खाली टाकला आणि मोठमोठ्याने रडत म्हणाली, घ्या, करा माझ्या शरीराचे तुकडे, हवे तेवढे लचकी तोडा आणि मला मोकळं करा कायमचं. थोडं मारण्यापेक्षा एकदाचं काय ते मारून टाका. आणि आणखीन मोठ्याने रडू लागली. अभिच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होतं. तो हळूहळू चालत पियाजवळ आला आणि हळूच पदर उचलला आणि तिच्या खांद्यावर टाकला आणि तो तिच्यापासून थोडा दूर जाऊन उभा राहिला. पिया अजूनही हुंदके देऊन रडत होती आणि अभि मूकपणे अश्रू ढाळत होता. तेवढ्यात अपू आत आला. आतापर्यंत तो बाहेर उभं राहून सगळं ऐकत होता. अपूला पाहून पियाने डोळे पुसले. पिया, तू हे काय बोलतेस? तुला माहीत आहे का अभि कसं माणूस आहे ते? अपू अजून पुढे काही बोलणार त्याआधीच अभिने त्याला अडवलं. मला घरी जायचं आहे. पिया एकदा ऐकून तर घे. अपू विनवणी करत म्हणाला. मला काही ऐकायचं नाही, घरी जायचं आहे, नाहीतर मी इथून उडी मारून जीव देईन. पिया चिडून म्हणाली. चल पिया, आपण घरी जाऊ, अभि निर्विकारपणे म्हणाला. आणि अभि सरळ बाहेर आला. पियाही त्याच्या मागे आली. अपू पुन्हा साखरपुडा असलेल्या ठिकाणी आला आणि हळूच निशाजवळ आला आणि तिला म्हणाला, सॉरी निशू, माझे चुकलं. मी त्यावेळेस जर तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. काय झालं अपू, तू असं का बोलतोयस? निशाने न समजून विचारलं. अजूनपर्यंत काही झालं नाही, पण आता होणार. मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार. मी अभि आणि पियाला एक करणार, प्रॉमिस. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.